सोलापूर शहर हद्दवाढ किसान नगर परिसरातील राजूनगर ते अरिहंत शाळेला जाणारा 20 फुटांचा मुख्य रस्ता, अंबिका मंदिर ते हमीद किराणा व मस्जिद परिसर, किसान शाळा येथे महापालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सध्या अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की रोडवर खड्डे आहेत की खड्ड्यात रोड। या सर्व परिसरात समस्त नागरिकांचे असे म्हणणे आहे की आजपर्यंत प्रशासनाने त्यांच्याकडून टॅक्स घेतला, परंतु नागरी सुविधा म्हणून त्या परिसरात मुख्य रस्ते आणि अंतर्गत रस्ते या ठिकाणी दुर्लक्ष केले। या सर्व नागरिक समस्यांवर प्रशासनाकडे तेथील समस्त नागरिकांनी तात्काळ नवीन रोड तयार करण्याबाबत मागणी केली आहे। तसेच महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आपला रोष देखील जाहीर केला। नमस्कार, माझं नाव संतोष उमरगे आहे। मी इथं गेली 30 वर्षे राहतोय। बेसिकली आता जो रोडचा मुद्दा आहे तो विराट मॉल पासून जो मेन आपला अक्कलकोट महामार्ग झालाय, सर्व्हिस रोडने आपल्याला थोडं आतपर्यंत त्यांनी करून दिलेलं आहे, एक 100 मीटरपर्यंत। पण तिथून आतमध्ये जो मेन रोड आहे त्यावेळेस ते बोललं गेलं की मेन रोड होऊ दे, आपण करू। नंतर भरपूर फॉलोअप पण केलं आपण, पण मेन काय होतं की इथले जे प्रेग्नंट लेडीज आहेत, पेशंट आहेत, जे इमर्जन्सीमध्ये आपण घेऊन जातो। आता माझ्या घरासमोरचेच त्या गेल्या आठवड्याचीच गोष्ट आहे, त्यांना आपल्याला घेऊन जायचं होतं पण त्यांनी ते दुसऱ्या रस्त्याने घेऊन गेलेलं आहे। तर प्रशासनाला हेच मागणी आहे की याकडे तुम्ही बेसिक रस्ते, लाईट, वीज हे जे गोष्टी आहेत ते तुम्ही व्यवस्थित फुलफिल करा। तुम्ही टॅक्स घ्यायला येता तर टॅक्स मागता लोकांना, म्हणजे तुमची जी टॅक्ससाठी आपण तुम्ही आम्हाला प्रॉम्प्ट राहा म्हणता, पण तुम्ही मग त्या साईड बाय साईड तुम्ही सर्व्हिस पण द्या ना तशी। आणि नाही दिलं तर तुम्ही तिथं 2% फाईन लावता, त्याला पेनल्टी लावता। हे चुकीचं आहे। म्हणजे टॅक्स आम्ही भरायला रेडी आहे, पण आम्हाला तुम्ही रस्ते पण द्या, पाणी व्यवस्थित द्या, वेळेवर द्या, आणि विजेचं पण काही समस्या आहेत। कारण की एरिया हा मेन काय झालं प्रॉब्लेम, हा हद्दवाढ भाग असल्यामुळं ना इकडं कोणाचंच लक्ष नाही आहे। जे सगळ्यांचं जे लक्ष जातं तिकडं जुळे सोलापूर, जे तिकडचे जे क्रीम पब्लिक आहे तिकडं जातं, पण इकडं कामगार असती असल्यामुळे ना कोणाचं लक्ष जात नाही। तेवढं तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन प्रशासनाला रोड कुठेपर्यंत खराब आपल्याला हे रस्ता जे आता मी ह्या रस्त्याबद्दल जे चालू आहे तो जो जुना लक्ष्मी मंदिर होता, म्हणजे विराट मॉल पासून आता आतमध्ये तिथून रस्ता जो चालू होतो, इकडं मागं आर्यन शाळा म्हणून आहे, त्या शाळेमध्ये पण दररोज सकाळी 400 ते 500 मुलं सकाळी जात असतात आजूबाजूच्या एरियामधनं। तर हा रस्ता मेन आहे, आणि आतले जे छोटे रस्ते आहेत आतले जे त्याला कनेक्ट होतात ते रस्ते आहेत। बस्ती में आज नए 40 साल हो गया मैया, यहाँ गटारा साफ नहीं है, रास्ते बराबर नहीं है, यहाँ अल्लाह घर को आने जाने का रास्ता नहीं है। पब्लिक नमाज को आते कचरा पड़ता है, रास्ते क्लियर नहीं है, आते फटरे पड़े सो है, रास्ता क्लियर नहीं है। पार्वती सिद्धलिंग उमरगी, किसान नगर। आम्ही आल्यापासून 40 वर्ष झाले, एक रोड नाही, पाणीचं सोयीस्कर नाही आहे। आम्ही काय म्हणून राहावं, एकतर कामगार वस्ती आहे, केले तर पोट भागते आपल्या, नाहीतर नाही भागत। किती वेळ त्यांच्या पाठीमागं जावं सांगा बरं आपण। सध्या आपली शासनाकडे काय मागणी आहे या रोडबाबत? आमचे रोड करायचं आहे, पाणी एवढ्यावर सोडायचं, आणि लाईट नाही आहे, काय पण नाही आहे, तर सोयीस्करच नाही आहे। आणि टॅक्स तर सगळं कंपल्सरी कामगार वस्ती आहे म्हणून टॅक्स तरी वर्षाला भरतात। तुमच्याकडून महापालिका टॅक्स घेतली, परंतु आजपर्यंत कुठली सुविधा दिली नाही। टॅक्स नाही भरले तर तुमचं नळ कट करतो म्हणून येते, पैसे घेतात त्यांनी 10 वर्ष झालं। आणि खुल्ला प्लॅटला पण नळाची टॅक्स दिलेली आहे, आणि नळवाल्याला पण टॅक्स दिलेली आहे। आणि तुम्ही कुठलं पाणी पितो म्हणून विचारतात आपल्याला, आपण विचारायला गेल्यावर भरायला गेले आमच्यात तुम्ही नळ नाही म्हणता ना, कुठलं पाणी पितो म्हणते त्यांनी। सध्या 2 नंबर झोनच्या अधिकाऱ्याकडे तुमची जी मागणी आहे, हो, या ठिकाणी 2 नंबर झोनचे अधिकारी इथं आले का? नाही आले, कोणी पण नाही आले, कधी पण आले, त्यांचं तोंडच बघितलं नाही आम्ही। एवढ्या निवडणुकी झाले त्यांचे तोंड बघितलं नाही, फक्त निवडून आले म्हणून तेवढ्या माहिती आहे आपल्याला, त्यांनी कोण निवडून आले ते माहिती पण नाही आपल्याला। असं करत गेल्यावर आम्ही कामगार वस्ती राहायचं कसं, जायचं कसं सांगा। माझं नाव आरिफ शेख आहे। गेल्या 40 वर्षापासून मी इथं राहतो। एक रोड नाही, गटरीचं काम नाही, अजून इथं यंत्रमागधारकचे समजा कामगार वर्ग आहे, यायला जायला रस्ता नाही। लेडीज भरपूर कामाला जाते, सकाळी 7 वाजता मग पाण्यातनं जावं लागतं। कितीतरी लेडीज पडून हातपाय तुटलेले आहेत। माझं स्वतःचं मणक्याचं ऑपरेशन झालं आहे, जाता येताना 2 व्हीलरवरनं, तरी बी काम होत नाही। इथं 3दा आमदार कंटिन्यू निवडून दिलो आमदारला, आता खासदार झाले तर तरी बी बघायला तयार नाही। कोणी म्हणतं हे बॉर्डरवर आहे, कोणी म्हणतं हे माझ्या एरियात येत नाही। झोनचे अधिकारी तर ह्या नगरचं नावच माहीत नाही, तर कधी आलेत कधी झालेत काय बी पता नाही, आता नाही। मला माझी विनंती एवढीच की शासनाकडं लवकरात लवकर ह्या रोडचं काम करून द्यावं। प्रमुख हे रोड कुठून प्रमुख रोड हा हे आहे राजूनगर, किसान नगरचं परिसर आहे,
अजून राजूनगरचा मेन रोड आहे, आर्यंत शाळापाशी जायला रस्ता नाही, आर्यंत शाळा येतं, हे रोड प्रमुख रोड अक्कलकोट रोडनं खाली येताना राजूनगर किसान नगर हा मार्ग आहे. अजून बाजूला घरकुल विडी घरकुल तिकडनं यंत्रमाग धारक येतात जायला MIDC जवळच आहे, या जायला रस्ता नाही आहे. मंगल विश्वनाथ हळगोदे. आम्ही 40 वर्षापासून अक्कलकोट रोड सोलापूर किसानमध्ये राहतो. रोडच नाही आमच्याकडं, काय पाण्याची सोय नाही, जास्त रोड नाही आहे. आमदार येते, खासदार येते, आश्वासन देते जाते, सगळेजण येते करते म्हणून आश्वासन देते, कोणी पण इकडं निवडून आल्यावर थिरकत नाही. आमच्या गल्लीला तर नगरसेवक कोण आहे आत्तापर्यंत 10 वर्ष झालं आम्हाला माहितीच नाही, त्याचं तोंड पण बघितलं नाही आम्ही. सगळेजण येतात करतात, आम्ही आश्वासन देतात. परिणितीताई शिंदे बी किती वेळे तर आले, बोलले, सगळं केले, तरी पण त्यांनी इकडं थिरकूनच बघितलं नाही. येतात म्हणतात निवडून आणा, आम्ही येतो, हे आल्यावर करतो असं म्हणतात, कोण पण येतच नाही इकडं, परत थिरकतच नाही. 40 वर्ष झालं इथं सगळं कामगारचं हे येतं जातं, पाणी किती ठरतंय काय ते कोणी पण बघत नाही. सध्या या रोडची परिस्थिती अशी झालेली आहे की या ठिकाणी आम्ही स्वतः मीडियामधून आलो, बघितलो, तर आपली जी मागणी आहे ते मागणी कोणाकडे आहे? कोणी पण इथं नाही येतच नाही ना. येते आमदार खासदार, मी करतो तू करतो म्हणून सगळेजण येतात, मग परत त्यांनी हेच करत नाही ना, त्यांनी तोंडच दाखवत नाही इकडं, मग कुणाला जाऊन विचारायचं आपण? मग त्या परिणिती शिंदेकडे किती तर वेळा जाऊन आलो आम्ही, आमच्या डोक्यात राहत नाही. या आठवड्याला या, महिन्याला या, कामधंदा सोडून तेच करणार का आम्ही पोटासाठी कामाला राहतो, रोज उठून जातो. मग ह्यांच्याकडं रोज उठून जाणार, ह्यांच्याकडं रोज कसं उठून जायचं? 3 वेळा गेलं त्याच्याकडं. माझं नाव शकुंतला मोहन सावंत, राहणार किसान नगर. आमच्या इथं रोडचं प्रॉब्लेम आहे, पाण्याचे 8-8 दिवस पाणी पण येत नाही, 7-8 दिवस, आणि लाईटचं तर आदनमधनं तर घालवतात. सगळे कामगार लोक आहेत इथं वर्ग, आणि रोड म्हटलं तर एकदम असं पाय पण ठेवतात ना, लेकरा बाळांना पण त्रास होत आहे शाळेला जाताना येताना. हे विराट मॉलच्या अलीकडं लक्ष्मी मंदिर होतं, तिथून जे सुटतं ते ह्या एरियापर्यंत, कुठलं किसान नगर, राजीव नगर, आणखीन इंग्लिश मिडियम, आणि हे अजिबात मस्जिदच्या बाजूला तर अजिबात रस्ता नाही, लोक येणारे जाणारे, झाडूवाले तर अजिबात येत नाहीत, फिरकत नाहीत. तुमची शासनाला मागणी काय? आम्हाला फक्त पाहिजे रोड पाहिजे, आम्हाला लाईट रोड आणि पाणी. ड्रेनेज लाईन तर केलेली आहे, पण आम्ही ड्रेनेज अजून कुणाचं सोडलेलं नाही आहे, फक्त पाणी बाथरूमचं जात आहे बघा, 2 खड्ड्यामध्ये ड्रेनेज आहे. आणि म्युन्सिपाल्टी तर भरावीच लागते. रिक्षावाला आत तिथं घरापर्यंत सोड म्हणतं, पण म्हणतात तुमचे रोड चांगले नाहीत, रोड चांगले नाही आहेत म्हणून ते लोक म्हणतात आम्ही येत नाही. पाय हात तुटलेला आहे, हात पाय तुटलेले आहेत, मोडलेले आहेत. आणि बेरात्री पहाटे, आता रमजानचा महिना पण आहे, हे लोक रात्री बेरात्री नमाजला पण येतात. म्हातारे माणसं कसं यायचं? हिंदू मुस्लिम सगळं एकच आहेत, पण सगळ्यांना मिळालं पाहिजे ना. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.